नमस्कार. आज आम्ही ही मुंबईची जेजुरी मांडली जाते, मिनी जेजुरी कुर्ल्यामध्ये आहोत. कुर्ल्यामध्ये धाकतोडे साहेब आहेत, पुजारी आपले आहेत. आणि सर, हे जे मंदिर आहे, श्रद्धास्थान आहे, आणि हे श्रद्धास्थान पाडण्याचं बिल्डरचं षडयंत्र आहे. आपला काय त्रास होतो आणि आपलं नक्की काय मागणी आहे? हे मंदिर कधीपासूनचं आहे? बघा, हे सोमेश्वर खंडोबा अतिशय जुनं आहे. हे 90 सालापासून जुनं मंदिर आहे. इथे पहिले श्री सद्गुरू तुकाराम बाबा धाकतोडे हे पूजा अर्चा करते, त्या काळापासून त्यांनी बांधलेलं आहे. हे मुंबईची एक जेजुरी आहे. खंडोबामध्ये महाराष्ट्र कुलदैवत आहे. हे अतिशय जुनं मंदिर असून इथं ज्यावेळी जुनं मंदिर असताना इथं एसआरचे काम लागलं गेलं. इथं बिल्डर आला. बिल्डरने आमचे कागदपत्रे आम्ही त्यांना दाखवून त्यांनी खोटे ठरवलं. सुविधांमध्ये बाबासाहेबांनी जसं संविधान बनवलं, संविधानप्रमाणे जसं रजिस्ट्रेशन ट्रस्ट आम्ही मंदिर केलेलं आहे. धर्मदायाकडे आम्ही सगळे कागदपत्रे बनवलेले, त्याचं लाईट बिल आहे, त्याचं पाणी बिल आहे, त्याचं पॅन कार्ड आहे, त्याचे सर्व कागदपत्र असतानासुद्धा बिल्डर त्या जागेत ती जागा त्याचे खोटे पत्र दाखवून, खोटे पत्र सांगून ती जागा बळकवतो आहे. कृपा करून हे BJPचं सरकार हे मंदिर वाचवा. आमच्याकडे सगळे कागदपत्र आहे. इथं येणारे धार्मिक यात्रा होतात, त्याची चंपाश्री यात्रा, सोमवती अमावस्या, चैती पुनव, माही पुनव, या सगळ्या महाशिवरात्र, अशा सगळ्या अनेक यात्रा घडतात. लांबून लांबून भक्त इथे येतात आणि भक्तांची ते नवससुद्धा कंप्लीट होतात. हा महाराष्ट्राचा कुलदैवत आहे, बहुजनाचं कुलदैवत आहे. तरीसुद्धा हा जो बिल्डर आहे, हा त्या जागा मंदिरची जागा बळकू पाहत आहे. आणि शिर्डीचा जो खासदार आहे सदाशिव लोखंडे, ही तो याच्यात युनिट आहे. हा नेहमी आम्हाला वारंवार आमच्या या मंदिर तोडण्याची आम्हाला धमक्या देतो. आम्ही कुठं जायचं? हे BJP सरकार आहे. म्हणतात ना हिंदू कसले हिंदू? हे तर मंदिरचं खंडोबाचं मंदिर तोडण्याचे मागं लागलेले आहेत. आमची जागा बळकवण्यात मागे. आम्ही बघायचं कोणाकडे? हे मंदिर अतिशय जुने, लांबून लांबून भक्त ह्या मंदिरात येत असतात, पूजा अर्चा करत असतात. लोकांना नवसाला पावणारा देव आहे. माझा मोठा भाऊ नारायण तुकाराम धाकतोडे ह्या मंदिरच्या कारणे त्याचीसुद्धा त्याला भाडं देत नाही. त्याची खोली अडकून ठेवलेली आहे, त्याला त्या घराचं भाडं देत नाही आहे. आम्ही कोणाकडे बघायचं? आम्ही पुजारी आहे, मंदिरचे पुजारी आहे सोमेश्वर खंडोबा जागृतमध्ये. जर पुजारीची ही अवस्था आहे तर आम्ही मागायचं कोणाकडे? हे BJP सरकार म्हणतात, हिंदू सरकार म्हणतात. उद्या हे मंदिर बळकवतील, ही जागा बळकवतील, आम्ही पुजारी जायचं कुठं? हे रजिस्ट्रेशन असून ट्रस्ट असून हे अतिशय जुनं मंदिर आहे. हे मंदिर इतके जुनं आहे की 80 वर्षापासून हे मंदिर जुनं आहे. याची पूजा अर्चा आम्ही करत आहे. आमचे वडील करत आले, तुकाराम बाबा धाकतोडे, आम्ही त्याचे मुलं वंशज आज आम्ही करतोय. आम्हाला पुजारी म्हणजे हे लोक आमच्यावर अत्याचार करतात. आम्ही नेहमी मंदिर तोडायच्या धमक्या देतात. आम्ही जायचं कुठं? SRA आम्ही हे सगळे कागदपत्र दिले, पण SRA पण म्हणते हे पेपर तुमचे खोटे आहेत. जर हे रजिस्ट्रेशन खोटं म्हणतात, धर्मादायकडून आम्ही केलं रजिस्ट्रेशन खोटं म्हणतात, म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांनी जे काही संविधान बनवलं, संविधानमध्ये जे काही प्रावीण्य दिले सगळ्या याला जे काही मंदिराला, तसे मंदिर पण आम्ही रजिस्ट्रेशन केलेलं, ट्रस्ट केलेलं आहे. त्याचे लाईट बिल आहे, पाणी बिल, सगळे कागदपत्र असतानासुद्धा हा बिल्डर त्याचे कागदपत्र खोटं ठरवतोय. बिल्डरचे भ्रष्ट अधिकारी हाताला धरून त्यांना पैसे तारून हे मंदिरची सगळी. बिल्डरचं नाव काय आहे? बिल्डरचं नाव विकास रायकर म्हणून त्याचं नाव आहे. हे जे मंदिर आहे, एका बाजूला राम मंदिर उभारण्यासाठी प्रचंड लोकांनी मेहनत घेतली किंवा एक आंदोलन झालं वगैरे, दुसऱ्या बाजूला मंदिर वाचवण्यासाठी तुम्हाला पुजाऱ्यांना त्रास होतोय, पोलिसांचा वगैरे. कशा प्रकारे त्रास होतोय जरा सांगाल का? त्रास असं होतं, आमच्या नावाच्या खोट्या कंप्लेंटी करतात, हे करतात, आमचे पेपर खोटे सांगतात, आमचे लाईट बिल खोटं सांगतात, आमचे रजिस्ट्रेशन खोटं सांगतात. आम्ही इतके दिवस केलेली ती पूजा अर्चा ते लोक खोटं समजतात. ते मंदिरच नाही म्हणून सांगतात की त्याला. आधी हे मंदिर जुनं आहे, अतिशय जुनं मंदिर आहे. लांबून लांबून भाविक भक्त इथे येतात. काय हे मंदिरासाठी नवस वगैरे करतात? इथं नवस केला जातो. जे नवस केलं त्यांना नवस पूर्ण होतो. लोक इथं लांबून भाटाची उधळण करतात. नवस कंप्लीट झालेलं आहे. आज इथं यात्रा भरतात, मोठ्या चंपाश्री यात्रा भरती. लांबून भाविक दर्शनाला येतात. लोकांचे नवस कंप्लीट होतात. आणि एक इथं धार्मिक कामं होतात. धार्मिक कामाच्या अनुसार देवता खंडोबा हा महाराष्ट्र कुलदेवता असल्या कारणाने लांबून लोक इथे येतात. आणि अतिशय जुनं मंदिर आहे. दुसरी जेजुरी म्हणली जाते. मुंबईची ही दुसरी जेजुरी मानली जाते. तरी कृपया करून BJP सरकारचे माझे एवढंच आज मी पुजारी आहे. मी माझा मोठा भाऊ नारायण तुकाराम धाकतोडे, मी पांडुरंग धाकतोडे, मी एवढी विनंती करतो की हे मंदिर जागेवर राहावा, एवढीच माझी एक इच्छा आहे. मंदिर जागेवर राहा असे यांची अर्थव आहे. मुख्यमंत्री आणि ह्यांनी या प्रकरणी दखल घेतली पाहिजे. यासाठी हे पुजाऱ्यांवरती जर अशी वेळ येत असेल आणि भक्तांमधून प्रचंड नाराजी बिल्डर विरोधात आहे. हे जे मंदिर आहे सगळ्या भक्तांची मागणी आहे, पुजाऱ्यांची मागणी आहे की हे जे श्रद्धास्थान आहे हे टिकलं पाहिजे, विकास झाला पाहिजे. परंतु जर असं श्रद्धास्थानाला जर धक्का बसत असेल तर खरंच ह्यावरती सरकारनं गांभीर्यानं विचार केला पाहिजे. आणि एका पुजाऱ्यांवरती जर असा प्रकारचं होत असेल तर नक्कीच सरकारने आणि प्रशासनाने गांभीर्याने विचार केला पाहिजे. धन्यवाद धाकतोडे साहेब, तुम्ही आमच्याशी बोलल्याबद्दल.
जर आमच्या या मंदिराला जर हे करत असतं तर आम्ही आंदोलन करायला बसू बा. शेवटी आम्हाला पर्याय राहणार नाही. आम्ही अन्नत्याग करून आंदोलनाला बसू, कारण आम्ही पुजारी आहे. आम्हाला शेवटी दुसरा मार्ग राहत नाही. आमचं मंदिर जागा राहावं एवढीच आमची इच्छा आहे. सगळ्या येणाऱ्या भक्तांची पण हीच इच्छा आहे की हे मंदिर जागा राहते, नाही तर मग आम्ही मरणचं आंदोलन करू. जे एक धर्म वाढवण्यासाठी पुजाऱ्यांना एका बाजूला पेन्शन दिले जाते आणि दुसऱ्या बाजूला धर्माचं श्रद्धास्थानाला एक वेगळं एक असा आदर्श उभा करणारे पुजारी जर आंदोलन करायला लागलेत तर नक्कीच ह्याचा सरकार गांभीर्याने विचार करेल का? मी पत्रकार महादू पवार, तुम्ही आमच्याशी बोलल्याबद्दल धन्यवाद. आपला हा व्हिडिओ अधिकाधिक लोकांपर्यंत पोचवून आपल्याला न्याय मिळाला पाहिजे अशीच सर्व भक्तांची मागणी आहे. धन्यवाद. येळकोट जय मल्हार.